धनंजय देशमुखांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांचं थोड्याच वेळात अन्नत्याग आंदोलन सुरू होणार आहे। देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावी, आरोपींना शिक्षा देऊन कुटुंबियांना न्याय द्यावा या मागणीसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करणार आहेत। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 77 दिवस उलटून गेलेत, मात्र आरोपी कृष्ण आंधळे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही। फरार आरोपीला अटक करावी यासह विविध मागण्यांसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ आज अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करणार आहेत। आपले प्रतिनिधी गोविंद शेळके आपल्या सोबत आहेत थेट मस्साजोगमधनं। गोविंद, कुठेतरी ग्रामस्थांकडनं या आंदोलनाला अधिकाधिक तीव्र करण्याची खूप मोठी गरज दिसून येते, कारण कृष्ण आंधळे फरार असणं किंवा इतरही बाबतीमध्ये पोलिसांनी माहिती न देणं असे अनेक मुद्दे आहेत आणि म्हणूनच कुठेतरी ग्रामस्थ आणखीन निर्वाणीच्या दिशेने जात आहेत असं वाटतंय का? पूर्वी खरं आहे, निर्वाणीचा इशारा कदाचित असू शकतो, पण खरं तर हे आंदोलन आज सुरुवात झालेलं नाही। आपण जर बघितलं असेल 77 दिवस म्हणून आपण सांगतोय, संतोष देशमुख यांची हत्या होऊन हत्येच्या पहिल्याच दिवशी म्हणजे ज्या दिवशी अपहरण झालं संतोष देशमुख यांचं आणि त्यानंतर हत्या झाल्याचं पुढे आलं, त्यानंतर मस्साजोगचे नागरिक 2 दिवस रस्त्यावरती बसून होते, गुन्हा दाखल करण्याची मागणी करत होते, त्यानंतर गुन्हा दाखल झाला। त्यानंतर वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करावी ही मागणी याच ग्रामस्थकांची होती। अगदी धनंजय देशमुख यांनी सुद्धा यासाठी मोठं आंदोलन केलं, आंदोलनाचा उद्रेक झाला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झाला। आता तिसऱ्यांदा आपण बघतोय की मस्साजोगचे नागरिक आणि धनंजय देशमुख म्हणजे संतोष देशमुख यांचं कुटुंबीय ज्यावेळी अन्नत्याग आंदोलन करत आहे, तर या आंदोलनाच्या वेळेस सुद्धा मागण्या तशाच आहेत। त्यातली प्रमुख मागणी अशी आहे, कृष्ण आंधळे नावाचा एक आरोपी अद्याप फरार आहे, तो अद्याप सापडलेला नाही आहे। त्यानंतर दुसरी प्रामुख्याने जी मागणी पुढे येते ती पोलिसांच्या एकूण कामासंदर्भात आहे, कारण आपल्याला माहिती आहे की या प्रकरणामध्ये अगदी पहिल्या दिवसापासूनच पोलिसांची जी भूमिका होती ती संशयास्पद होती आणि त्या संशयास्पद भूमिकेमुळं अनेक प्रश्नचिन्ह या पोलीस तपासावरती निर्माण झाले होते। या संदर्भात काल पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर सुद्धा नागरिकांचं समाधान झालं नाही। यातील जे आणखी अधिकारी आहेत ज्यांच्यावरती कारवाई झाली नाही त्या कारवाईच्या मागणीसाठी आज अन्नत्याग आंदोलन सुरू होतंय। अन्नत्याग आंदोलनाची तयारी नागरिकांनी पूर्ण केली। आपण बघतोय की या ठिकाणी नागरिक जमायला सुरुवात झाली आहे। आता काही वेळाने यामध्ये देशमुख कुटुंबीय म्हणजे धनंजय देशमुख असेल, वैभवी देशमुख असतील आणि एकूण देशमुख कुटुंबीय या ठिकाणी या मांडवाखाली आपल्याला दिसेल। आणि अन्नत्याग आंदोलनामध्ये केवळ मस्साजोगचे नागरिकच नाही तर मस्साजोगच्या या नागरिकासोबत संतोष देशमुख यांचं कुटुंबीय सुद्धा असेल। विशेष म्हणजे संतोष देशमुख यांच्या मुलीची वैभवीची 12वीची परीक्षा आहे आणि या परीक्षे दरम्यान सुद्धा वैभवी स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे। त्यामुळं कुठेतरी निर्वाणीचा इशारा या आंदोलनातून सरकारला मिळणार आहे, प्रशासनाला मिळणार आहे। आता प्रशासन या संदर्भात काय तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गोविंद, या संदर्भात वेळोवेळी अपडेट घेत राहू। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।